सन्माननीय आमदार जिल्हाध्यक्ष सन्माननीय निरंजन डावखरे जी, श्रीमती नाईक, श्रीलेले, अन्य मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र, बरेच सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, या सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यामागे बसलेला सर्व कार्यकर्ता विनंती आहे, एकही शब्द इथे ऐकायला येता कामा नये. आता फक्त पत्रकार परिषद. पत्रकार मित्र हो, आज मी ठाण्याला आलेलो आहे पत्रकार परिषद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे. हा विषय आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. हे रद्द करण्या अगोदर हायकोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे आरक्षण देऊ केलं, मान्य केलं आणि सुरू झालं. त्याच्यावर अपिलात गेल्यानंतर त्याला स्टे न देता नंतर जी हेरिंग झाली त्यामध्ये नाकारण्यात आलेला आहे. नाकारताना त्यांनी 2-3 मुद्दे सांगितले आहेत. त्या चर्चेत मी जात नाही, कारण सुप्रीम कोर्ट आहे. पण ते मुद्दे, नाकारलेले मुद्दे, या राज्य सरकारचे जे वकील होते त्या वकिलांनी त्याचं स्पष्टीकरण का दिलं? मागास वर्ग आयोगाने सर्वे केला आणि सबमिट केला. त्या अगोदर राणे समितीनेही कलेक्टर माध्यमातून सामाजिक मागासलेले आणि शैक्षणिक मागासलेल्या समाजाचा सर्वे केला आणि मागासलेपणा त्यांच्यामध्ये दिसल्यामुळे असल्यामुळे भारतीय घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे आरक्षण 50% पेक्षा जास्त त्या नियमाने केलं, घटनेने केलं आणि त्यामुळे हायकोर्टात ते आरक्षण मिळालं होतं. मग आता सुप्रीम कोर्टाने मागासलेल्या आयोगाने जो सर्वे केला त्यावर आक्षेप ठेवला. मग मला म्हणायचं आहे, जे वकील राज्य सरकारने दिले त्या राज्य सरकारने जो प्रस्ताव पाठवला तेव्हा योग्य काळजी का घेतली नाही? सुप्रीम कोर्टासमोर प्रख्यात वकील का उभे राहिले नाहीत? याचं कारण या सरकारला, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं. हे फक्त दाखवायचं होतं. प्रत्येक वेळी एकच बोट केंद्राने करावं. अरे वाचा ना बाबा, मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांनी जरा माहिती द्यायला पाहिजे. ते वाचत नाही, त्याला माहिती आहे, मग जरा वाचायला लावा. 15(4) 16(4) घटनेच्या नियमाप्रमाणे आरक्षण द्यायचा सर्वे करून अधिकार राज्य सरकारला. मग केंद्राकडे काय कुठला? मोदींनी करावं. उठलं सुटलं काही हवं असेल मोदींनी करावं. मग काय मोदींच्या पक्षात जोडून टाकणं प्रश्न नाही, मोदीच करत राहतील इथे सगळं. त्यामुळे हे मराठा आरक्षण जे मिळालं नाहीये याला कारण शिवसेना आणि हे सरकार आहे आणि मुख्यतः मुख्यमंत्री आहेत. मी शिवसेनेत होतो, मला माहिती आहे की उद्धव ठाकरे मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मताचे कधीच नव्हते, कधीच नव्हते, तेव्हाही नव्हते, आजही नाही. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टात ती केस गेली तेव्हा राज्य सरकारने ज्या गांभीर्याने प्रस्ताव पाठवला पाहिजे होता, वकील द्यायला पाहिजे, ते न दिल्यामुळे हे आरक्षण रद्द झालेलं आहे.
त्याला जबाबदार राज्य सरकार. आता भारतीय जनता पक्षाने ठरवलंय की आम्ही ज्या मुद्द्यावर नाकारलं त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण म्हणा, काय हेतूने आम्ही ही माहिती दिली, सर्वे कसा केला, या संबंधी सर्व माहिती आणि कोणत्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टावर मुद्दे मांडावं हे भारतीय जनता पक्ष सरकारला मार्गदर्शन करायला तयार आहे. लवकरच आमचे विरोधी पक्ष नेते जाऊन आम्ही जे काही तयार केलेला प्रस्ताव तो प्रस्ताव त्यांच्या हातात देतील. जर आमच्यातर्फे आमचे मुद्दे तुम्ही तयार केले नसतील तुम्ही घ्या आणि ते सुप्रीम कोर्टात मांडा. केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने पण करायला हवे. खरं म्हणजे त्वरित तयारी झाली नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. सकाळी उठले, हात धुवा, अंतर ठेवा, माझी जबाबदारीच्या पलीकडे काय बोलत नाही आणि बोलले. 15 दिवसानंतर लॉकडाऊन, फक्त 15 दिवस लॉकडाऊन एकच घोषणा करतात आणि आपल्या पिंजऱ्यात मातोश्रीच्या बसतात. राज्याचे प्रश्न, मराठा समाजाचा मोठा समाज आहे. 32% या राज्यात समाज मराठा समाज आहे आणि 16% आरक्षण अगदी गरीब लोकांना त्यातले मागितलं. हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत. आज लोकांची खायची बहुत झाली आहे. सारखं लॉकडाऊन. नोकऱ्या गेल्या, ना फेरीवाल्यांचा धंदा, ना दुकानदारांचा, ना उद्योगधंदे, सगळं बंद आणि यांचं फक्त मातोश्री चालू. आणि म्हणून कोरोना वाढतोय. 94,000 लोक महाराष्ट्रात कोरोनाने गेले. 94,000. देशाच्या 1/3, देशात 3 लाख, तर आपल्याकडे महाराष्ट्रात फक्त 94 आणि 84 आहेत, म्हणजे 95,000. बघा काय करतात मुख्यमंत्री, का उपाययोजना नाही. 14 कोटी लोकसंख्या, आताच 1 कोटी लोकांना लसीकरण झालंय. किती लोक स्वस्त बसत आहेत, घरची माणसं जात आहेत तरी लोक गप्प आहेत. जवळचे किती लोक गेले, पत्रकार बांधव आमचे किती गेले सिनियर. पण या मुख्यमंत्र्याला काय नाही, या सरकारला काय नाही, लस नाही, हे नाही, ते नाही. केंद्र सरकार देत तर तुम्ही काय करता. 4.5 लाखाचा बजेट आहे, तुमच्याकडे पैसे नाही का. जनतेसाठी 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी खर्च केले, बिघडलं कुठे. पण हे सरकार काही करत नाही. सरकारला या संबंधी नाही. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार बोकाळलाय, वन साइड बोकाळलाय. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण या सरकारने त्वरित देण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी. अन्यथा मराठा समाज कुठलं रूप धारण केलं त्याला जबाबदार मराठा समाज नसेल एवढं सांगतो. आणि आता आपण काय विचारू शकतो. उद्याची शेवटची तारीख आहे आमच्या माहितीप्रमाणे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी आणि अजून एकही बैठक झालेली नाहीये की आपण नेमका कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला पाहिजे आणि रिव्ह्यू मध्ये नाही झाली नाहीये. ते राज्य सरकारचा दोष आहे, त्याच्यावर आमचा नाहीये. राज्य सरकारच करणार पिटिशन फाईल, आम्ही करणार नाही. आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा वकील आर्ग्युमेंटला उभे राहतील त्याच्या अगोदर आम्ही आमचे मुद्दे देणार की या मुद्द्यावर हे करत. आम्ही 5 वकिलांची कमिटी केली आहे भारतीय जनता पक्षाने, ते अभ्यास करून तयार करतो. ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल जे रिव्ह्यू पिटिशन पण ते सुद्धा रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. मराठा आरक्षण पण रद्द केलेलं आहे. दुसरीकडे पदोन्नतीमधलं आरक्षण हे सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी रद्द केलं. एकूण आरक्षणाच्या धोरणाविषयी राज्य सरकारची भूमिका नाकार घंट्याचीच आहे असं तुम्हाला वाटतं. राज्य सरकारची भूमिका शब्द वापरला ना, त्यांची काय भूमिकाच नाही, काय बोलतच नाही. हे जे आरक्षण आहे
ते आरक्षणाचे प्रस्ताव केल्यानंतर ते मंजूर करून घ्यायचे असतात आणि अंमलबजावणी करायची असते. ते सरकारला माहित नाही का? काय करतात त्यासाठी त्यांची टीम? काय लिगल डिपार्टमेंट काय करतं? बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे पाहायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगायला पाहिजे व तिन्ही आरक्षण जे आपण पाठवले ते मंजूर व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री काय? तुम्ही मला सांगा, या राज्यातले अनेक विषय आहेत. कोणत्या विषयावर मुख्यमंत्री बोलले सांगावं? अभ्यास केला ना, अभ्यास पूर्ण मुख्यमंत्री बोलले. कोरोना सोडून आणि मी सांगितली 4 वाक्य, 5वं वाक्य त्यांच्या तोंडून मी अद्याप ऐकलं नाही. सगळा अर्धवट देणगी कोकणाच्या वादळाला 252 कोटी दिले, आले कुठे? JR निघाला कुठे? वाटले कुठे? काहीच नाही. तसं आज एक काहीतरी साईड आम्ही करणार, पण त्याचं अजून JR निघायचं आहे आणि त्यानंतर वाट ते स्वतःच सांगतो. JR काढून अंमलबजावणी झाली की नाही हे 15 दिवसात CS ने मुख्यमंत्र्याला कळलं पाहिजे. असं हे नियम आहे. काय करत आहे राज्य? आता जेवढ्या गोष्टी बोलाव्या तेवढ्या कमीच. आज फक्त मराठा आरक्षण बोलूया. राणे साहेब, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही शिवसेनेत असताना जवळ पाहिलेलं आहे, तर कशा प्रकारे विरोध असायचा मराठा आरक्षण या विषयाला शिवसेनेमध्ये? नाही, कशा प्रकारे असतो आणि काय असतो झाला हे काय मी काही सांगणार नाही. कळलं ना? पण हे सरकार मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाला मिळायला कमी पडलं एवढंच आजच्या पुरतं बस. आज एक GR काढलेला आहे राज्य शासनाकडून, त्यामध्ये असं लिहिलंय की मराठा समाजाला 10% EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यामध्ये आज घेतला पण निर्णय काय? लाभ कसला? लाभ कसला? लाभ शब्द काय? 10%. 10% तो यापूर्वी हे केलं होतं ना ते. यापूर्वी हे चालू होतं. काय मोठं आहे? आम्हाला आरक्षण पाहिजे. जो आरक्षण आम्ही महाराष्ट्राने दिल्लीला सुप्रीम कोर्टाकडे गेलेला विषय आहे, ते आरक्षण 16% महाराष्ट्रातील मराठा समाजाला पाहिजे. तुम्ही सगळं म्हणताना मगाशी म्हणालात की तुम्ही शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांची भूमिका तुम्हाला माहिती होती मराठा आरक्षणाबाबत. असं थेट म्हणताय का तुम्ही की जोपर्यंत CM म्हणून ते असतील तोपर्यंत मराठा आरक्षण लागू होणार नाही राजा? सॉरी, जोपर्यंत उद्धव ठाकरे CM असतील त्यांची भूमिका तुम्हाला शिवसेना असताना माहिती होती हो. चर्चेमधनं. बोला ना. मग असं म्हणता येईल का की ते CM असेपर्यंत मराठा आरक्षण लागू होणार नाही राज्यात? असं वाटतं मला वैयक्तिक वाटतं. त्यांच्या हातून काहीच होणार नाही, फक्त हात धुवायलाच सांगणार. दादा, आज एक महत्वाची भेट झाली शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या पक्षामध्ये. राजकीय नाही, माणुसकी दृष्टिकोनातून एक सिनियर नेते आहेत, आजारी आहेत आणि म्हणून त्यांना तब्येत विचारायला पाहायलासाठी ती गेले असतील. मी काही चौकशी केली नाही, माहिती नाही. पण मी पण भेटलो, काय सांगितलं, मी पण याच्यापुढे भेटलो. या भेटीने अनेकांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मग त्याने औषध घ्यावं, राजकीय औषध घ्यावं. इंजेक्शन उपलब्ध आहे. तर आज मेट्रोच्या अनेक कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अनेक मंत्री जे होते महाविकास आघाडीचे उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आले नाही. अर्थातच त्यांच्या काळामध्ये अनेक कामे मार्गी लावण्यात आले त्या मेट्रोचे. काय वाटतं, राजकीय द्वेषामुळे नाही करण्यात आलं की काय कारण? हे सरकार जे आतापर्यंत कारभार केला त्यांना सरकार कसं चालवलं जातं याची माहिती नाही, ज्ञात नाही आणि सूडबुद्धीने डावलायचं. ही लोकशाही आहे आणि लोकशाही महाराष्ट्रात आजही आहे. त्यामुळे भारतीय घटनेने जे काय प्रोटोकॉल प्रमाणे ज्यांना बोलवायला पाहिजे ते असताना त्यांना बोलवत नाही. अधिकाऱ्यांची चूक आहे आणि मुख्यमंत्र्यांचे सगळ्या अधिकाऱ्यांची चूक. आणि त्यामुळे देवेंद्र गेले नाही, पण अनेक मंत्री पण नाही आले ना, ते पण नाही आले ना. कोण परत कोण आहे का ज्यांच्यावर पोलीस केस वगैरे होत आहेत, FIR वगैरे का नाही? हे सरकार किती स्थिर आहे वाटतं राणे साहेब आपल्याला? सरकार स्थिर किती आहे असं वाटतं आपल्याला? मला कधी वाटलं नसती. कधीही जाईल. आपण रात्री झोपलो तर सकाळी उजेड करून जाऊ शकतो.
अशी परिस्थिती या सरकारची आहे. काय म्हणजे आधार काय? कारण आधार हाच आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. रोज काँग्रेस नंतर आम्ही चाललो, शिवसेना म्हणते आम्ही चाललो की आम्हाला सहकार्य करत नाही. फक्त राष्ट्रवादी म्हणत नाही, ते म्हणतात कोणाचं सरकार आता आम्ही असणार. ते काहीच म्हणत नाही. त्यामुळे हे सरकार स्थिर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सरकार असलं तरी दुसरं का वाटत नाही ना. तुम्हाला वाटतं का जोशी सांगतात ते आम्ही खरं मानतो वाटतं का? हे सरकार आहे का असलं? 2 शब्द चांगले. आता तुम्ही सगळं पंतप्रधान 7 वर्ष झाली, आम्ही सगळीकडे सांगतोय 7 वर्ष आमच्या पंतप्रधानांनी देशात जे काम केलं, देशाच्या संरक्षणाबद्दल असेल, परराष्ट्र धोरण असेल, कोरोनाबद्दल असेल, शेतकऱ्यांबद्दल असेल, सर्व स्तरांना समतोल न्याय देण्याचं आमच्या पंतप्रधानांनी जे काम केलं, एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी जगात आपली ख्याती मिळवली. एक कोणतरी करून आम्ही एक माणुसकी म्हणून मुख्यमंत्री करायला पाहिजे. 7 वर्ष अभिनंदन. नाहीतर लस यांना टोचली नाही आणि मिळाली नाही का मात्र फोन करतात, लस पाहिजे, इंजेक्शन पाहिजे, हे वॅक्सिन पाहिजे, ते नाही तर बोलतात आम्हाला काय देत नाही. तुम्ही यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. सरकारचा अधिकार आहे सगळं. शिवसेनेचं म्हणणं आहे की गेल्या 70 वर्षात जे काय झालं तेच मोदी करतायत. मोदीच्या पेक्षा अधिक काम राजीव गांधी पासून सगळ्यांनी केलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, केलेलं आज दिसतंय ना, ते राहिलेलं ना आणि न केलेलं आणि करायला पाहिजे होतं ते मोदी करतात. तर नक्की कोणता सर्वे करायला पाहिजे मराठा आरक्षण संदर्भात, आणि सर्वे झालाय का, या तुमची मदत घेण्यासाठी हे सरकार विचारपूस करेल का? तुम्ही कुठलं वृत्तपत्र? टीव्ही नाही. टीव्ही फार मी बोलतो, त्याला मी माहिती मी केव्हाच दिली आहे. आता तुम्ही म्हणला सर्वे करणं. अहो सर्वे ऑटोच आहे 15/4/16 मध्ये. जोपर्यंत सर्वे करत नाही, मागासलेपणा सामाजिक आणि शैक्षणिक सिद्ध करत नाही, तोपर्यंत तुम्हाला राज्याला अधिकार पोचत नाही आरक्षणाचा प्रस्ताव पाठवायचा किंवा मंजूर करायचा. आम्ही हा सर्वे कलेक्टरकडून करून घेतला, मी समितीचा अध्यक्ष असताना. आणि देवेंद्र सरकार आल्यानंतर त्यांनी एक सर्वे केला मागासलेल्या आयोगाच्या सूचनेप्रमाणे, तो संस्थांकडून करून घेतला. असे 2 सर्वे झाले. तर ही 3 चाकी सरकार आहे, तिघांचे वेगवेगळे तोंड आहेत, तर त्यामुळे काही डिसिजन आहेत ते पेंडिंग आहेत किंवा जे निर्णय आहेत ते होत नाहीत असं वाटतं का? अहो निर्णय घ्यायलाच अडचणी आहे. काही निर्णय होण्यापूर्वी फाईल मुख्यमंत्र्याकडे जाते, बाहेरच येत नाही. ठराविकच निर्णयावर सह्या होते. सह्या करायचं प्रमाण फाईल गेल्यानंतर 6 महिने तर ठेवावं लागते कोल्ड स्टोरेज मध्ये, नंतर बाहेर पडतात. कुठलं काम? आज सांगा, विकासाच्या वर गेल्या वर्षी खर्च किती झाला? समजा 4.5 लाखाचा बजेट असेल, विकासावर किती खर्च आला? रस्त्यांवर किती, पाण्यावर, इरिगेशनच्या सगळ्या कामावर किती टक्के आहे का? 40% आहे का? 30%? विकास ठप्प आहे आज. अहो गेल्या वादळामध्ये हे मुख्यमंत्री गेले सिंधुदुर्गात सांगितलं तुम्हाला 25 कोटी देतो, 49 लाख. त्यामुळे हे बोलतात तसे काही करत नाही का? यांना एक तर प्रशासन साथ देत नाही, माहिती देत नाही, आणि यांना कोणतीच माहिती नाही. पेट्रोलची दरवाढ झालेली आहे आणि 100च्या पुढे पेट्रोल गेलं, तर मराठा समाज सोडा सगळ्या महाराष्ट्राला याचा त्रास आहे, आमच्या देशाला त्रास आहे. तर हे कमी झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, मला वाटतं. तुम्ही ज्या भावनेने प्रश्न विचारला तर त्या भावनेचा आदर म्हणा, कदर करणं, मला तर वाटतं कमी व्हायला पाहिजे. महागाई या पेट्रोलमुळे सर्वत्र वाढते आणि लोकांना झळ पोचते, आणि म्हणून पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हावेत असं वाटतं. आम्ही तशी रिक्वेस्ट पाठवतो. मराठा समाजाने 8 तारखेपर्यंत, माझ्या माहितीप्रमाणे 8 तारखेपर्यंतचा कालावधी दिलाय, अन्यथा उग्र आंदोलन उभारू असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं आपल्याला की कशा स्वरूपाचं असू शकतं हे आंदोलन?
जर तोपर्यंत काही घडलं नाही, इव्हन रिव्ह्यू पिटिशन पण दाखल केली नाही. नाही, रिव्ह्यू केली नाही सरकारने, पण आता हे आंदोलनकर्ते जे आहेत आणि ज्याने घोषणा केली आहे, माझ्याशी फोनवर फक्त भेटण्याचा वेळ मागितला त्यांनी, बाकी काय या विषयावर मी बोललो नाही. जो विषय तुम्ही मांडला, मी आत्ताच मराठा समाजाच्या लोकांना भेटून आलो ठाण्याच्या, त्याला एक विनंती केली, एकच असं मराठा समाजाची सगळीकडे संघटना करा, अनेक का, आणि त्याने आंदोलन पुकारा, मी तुमच्या सामील, मी आघाडीवर असेल. इकडून वेगळे बोलतात, नाशिकवरून वेगळे बोलतात, मराठवाड्यात असं नको. सरकारला महाराष्ट्रात उद्या सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन मराठ्याने करावं, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो, या मताचा मी आहे. झाला आजच्या सर, एक वेगळा विषय झाला. या ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये 20 वर्षानंतर सुद्धा एक आनंद दिघे या नावावरती एक वलय आहे. नुकताच एक सिनियर रिपोर्टरने एक असा व्हिडिओ तयार केलाय, त्यांची मुलाखत आली होती की फक्त त्या अपघातामुळे आनंद दिघे गेले नाही, तर त्यांच्यावरती मानसिक दबाव टाकला गेला होता, तेव्हा राजकीय काहीतरी, आणि त्याची कल्पना नारायण राणे यांना होती, असं त्यांचा दावा आहे. या दाव्यात कितपत मानसिक दबावाचं स्वरूप कळेल का? त्यांचं म्हणणं होतं की की ज्याने ते जाऊ शकतात, आनंद दिघे सारखा व्यक्ती, तो मानसिक दबाव कुठल्या स्वरूपाचा होता? त्यांचा दावा असा आहे की त्यांचं जिल्हा प्रमुखपद त्या स्थितीत देखील त्यांनी सोडावं, असं कोणीतरी त्यांना सांगितलं. कोणी सांगितलं? कोणी ते तरी सांगितलं नाही त्या ह्याच्यामध्ये. मग त्यांना विचारा किती वर्ष झाली व्हायला? 20 वर्ष झाली. मग आता का काढता? 20 वर्ष का प्रश्न उपस्थित केला नाही? याच्यावर राजकारण नाही, हे बरोबर नाही. ते मला माहिती आहे, येण्यापूर्वी अहो मी राजकारणी आहे, तुम्ही बोलता तर नेपर्यंत मी जातो, आणि तुमच्यासारख्या एका चांगल्या पत्रकाराने तरी विचारू नये. त्याने मला विचारू द्या, की मी त्यात चांगले ओळखतो त्याला, ते नाही विचारू शकत ना, एवढी हिंमत नाही. आनंद दिघे आमच्या पक्षाचे होते, मी तेव्हा शिवसेनेत, मी नेता होतो, पाहायला गेलो, माणूस म्हणून, मित्र म्हणून, माझे मित्र होते, पाहायला गेलो, त्यात कोणतेही राजकारण नाही. आणि असा दबाव बिवाव काय, आजारी माणसावर दबाव कोण टाकतो काय? आणि मी का अनेक जण भेटून गेले, माझ्या अगोदर गेले, काही आणि कोणाला काय म्हणायचं नाही, स्पष्ट म्हणावं. एवढे वर्ष माहिती लपवणं कायदेशीर गुन्हा आहे. ज्यांनी माहिती दिली ना असं, त्यांनी एवढे 20 वर्ष का थांबले, याच्यावर केस व्हायला पाहिजे. चला बाहेर या, पोलीस स्टेशनला नोंदवा गुन्हा म्हणा. उगाच नको ते नाव सांगू नका, जड पडेल. नारायण राणे नाव थोडं जड आहे. झालं, धन्यवाद, आभारी आहे. ठाणेकरांनी चांगल्या वातावरणात पत्रकार परिषद पार पडल्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.